मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। चला मग अशी छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी। इथे गळा उंची तुम्ही कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आहे गोल गळ्याचा आकार। आता मोंड्याचा आणि गळ्याचा दोनही आकार कट करून घ्यायचे। त्याच्यानंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती हे अस्तर ओपन करून ठेवायचं आणि अस्तर सगळीकडनं आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचे। मैत्रिणींनो, 32 छातीचं माप आहे, तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करायची आहे। ही आपण 32 छातीनुसार कटिंग केलेली आहे। सगळीकडनं दिसतोय तो कपडा सगळा आपल्याला कट करून घ्यायचा, एक्स्ट्राचा कपडा। बघा, या पद्धतीने अगदी व्यवस्थित कपडा कट करायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आणि पट्टी लावून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ असतात। छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा। आता गळ्याला आपल्याला पायपिंग करायची, त्यासाठी आपण क्रॉस पट्टी घेतली, तिला एका बाजूने फोल्ड केलं आणि ही पट्टी ह्याप्रमाणे आपल्याला गळ्यावरती अशी लावून घ्यायची आहे। पट्टी कुठेही खेचायची नाही आहे, जशी आहे तशीच लावायची आहे। पट्टी लावून झाली की ते थोडंसं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि जितकी पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे छान अशी पायपिंग आपली तयार होते। छान असा आपला गळा तयार झालेला आहे। पुन्हा एकदा आपल्याला इथे कॉन्ट्रास्ट पट्टी काढायची आहे। इथे सरळ काढली तरी चालेल, तिला आपण जॉईंट देऊन लांब करून घेऊ आणि एका बाजूने फोल्ड करू। ती पट्टी आपल्याला कमरेच्या इथे पायपिंग करून लावायची। बघा, याप्रमाणे ही पट्टीसुद्धा आपल्याला अशीच ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। जितकी पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला गळ्याच्या बाजूने 1-1 इंच मोजून पूर्ण गळ्यावरती ही रेष मारून घ्यायची आहे। बघा, ह्या पद्धतीने। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहेत। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला रेष मारून घ्यायची आहे। बघा, पूर्ण गळ्यावरती आपण 1 इंच अंतर मोजून ही रेष कंप्लीट केलेली। नंतर हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, 3x3 चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोण बनवून पुन्हा असं फोल्ड करायचं। बघा, ह्या पद्धतीने हाताकडे लक्ष दिलं की तुमच्या बरोबर लक्षात येईल आपण डिझाईन कशी केली ते। शिलाईच्या बाहेरचा हा कपडा कट करून घ्यायचा आणि अशीच डिझाईन आपल्याला बनवून घ्यायची। ही डिझाईन आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे।
बरोबर ज्या बाजूने शिलाई मारली ती शिलाई आपल्याला त्या रेषेवरती ठेवायची आणि ओपन पदर आपल्याला खाली करायचे ह्या पद्धतीने एकीकडनं आणि एकीकडनं असे लावून घ्यायचे आणि पूर्ण गळ्यावरती डिझाईन आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची। आता त्याच्यावरती आपल्याला सुंदर अशी लेस लावायची आहे। इथे तुम्ही कोणतीही लेस लावू शकता। इथे आपण ह्या पद्धतीची लेस लावलेली बघा। लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे म्हणून आपण एका बाजूने व्यवस्थित अशी शिलाई आधी मारून घ्यायची। लेससुद्धा आपल्याला कुठेही खेचायची नाही आहे, सैल ठेवली की बरोबर परफेक्ट आकार आपल्या लेसला येतो म्हणून व्यवस्थित अशी पकडायची आणि व्यवस्थित अशी शिलाई आपल्याला मारायची। लेसला दोघं बाजूने शिलाई मारायची म्हणून पहिले एक बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि लगेच दुसऱ्या बाजूने शिलाई मारून छान अशी फिनिशिंग आपल्याला लेसला द्यायची। बघा ह्या पद्धतीने लेसला आपण दोघं बाजूने शिलाई मारून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, नॉट घ्यायचे आणि आपल्याला लटकन बनवायचे सुंदर असे। त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण इथे घेणार आहे। बघा ह्या पद्धतीने चौकोनी तुकडे दोन्ही कलरचे आपण 2-2 घेतले। याला ह्या पद्धतीने त्रिकोण बनवायचा आहे। इथे खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची, शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून ह्या पद्धतीने इथे ठेवायचे। पुन्हा इथे शिलाई मारून पॅक करायचं, वरतून कपडा फोल्ड करायचा, पुन्हा शिलाई मारली की ओपन करून पूर्ण त्रिकोण बघा ह्या पद्धतीने असं शिलाई मारून घ्यायचा। इथे आपल्याला लेस लावून घ्यायची पुन्हा एकदा आणि ते नॉट ठेवून छान असं लटकन आपल्याला बनवायचं आहे। बघा सुंदर असं लटकन आपलं तयार झालेलं आहे, तेही कमी वेळात। दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। इथे सुद्धा सुंदर अशी लेस लावून छान असं लटकन आपल्याला तयार करायचं आहे। दोघेही नॉड आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे, वरतून 2.5 इंच मोजून आणि दोघेही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने दोघेही नॉट जॉईंट झाल्या की आपल्याला आता घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी आणि ह्या डिझाईनला आपल्याला लावायचे आहेत मणी। बघा ह्या पद्धतीने हे टोक असं खाली दाबायचं आहे आणि इथे आपल्याला एक मणी लावून घ्यायचा आहे। इथे एक गाठ मारून तो मणी पॅक करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने आपल्याला ह्या डिझाईनला सुद्धा मणी लावून घ्यायचा आहे। इथे सुद्धा गाठ मारून हा मणी पॅक करून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईनला मणी लावून घ्यायचे। आपले मणी लावून झाले, डिझाईन अगदी मस्त तयार झालेली आहे। आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।